राज्यामधल्या माननीय पालकमंत्री महोदयांच्या नियुक्त्या परवाच्या दिवशी या ठिकाणी राज्याचे माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी केल्या आणि एखादा दुसरा अपवाद वगळता त्या ठिकाणी कुठेही म्हणजे त्याची चर्चा नाही। आता आपण जो विषय काढला सन्माननीय मंत्री महोदय भरतशेठ गोगावले साहेबांचा रायगड पालकमंत्री पदाचा, तर त्या बाबतीत सुद्धा आपण पाहिलं असेल तर कालच सुधारित आदेश म्हणजे पालकमंत्री रायगड आणि माननीय पालकमंत्री नाशिक या संदर्भामध्ये स्थगिती माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या आदेशाला या ठिकाणी दिलेले आणि माननीय मुख्यमंत्री महोदय सध्या दावोस दौऱ्यावरती आहेत। ते दावोस दौऱ्यावरून परतल्यानंतर माननीय फडणवीस साहेब, माननीय शिंदे साहेब, माननीय अजितदादा हे एकत्र बसतील आणि नक्कीच रायगड आणि नाशिकच्या बाबतीत ते माननीय मुख्यमंत्री परदेश दौऱ्यावरून परत आल्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा समन्वयातनं चर्चा करून निश्चितपणे मार्ग निघेल। मग सांगितलं ना मी आता नाशिक आणि रायगडचं आपल्याला जे सांगितलं ना की त्या बाबतीत तिथली थोडीशी चर्चा दोन ठिकाणची होती आणि थोडीशी नाराजी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मध्ये होते, कारण आमचे माननीय दोन्ही मंत्री महोदय हे सिनियर आहेत। भरतशेठ गोगावले सुद्धा सिनियर आहेत, कारण मागच्या वेळी तर उलट ते त्यांचं नाव मंत्रिपदामध्ये असताना ते स्वतःहून त्या ठिकाणी थांबले आणि दुसऱ्या माननीय मंत्री महोदयांना त्या ठिकाणी दुसऱ्या माननीय आमदार महोदयांना त्यावेळी संधी मिळाली। त्यामुळं आणि माननीय दादाजी भुसे सुद्धा आमचे सिनियर मंत्री आहेत। त्यामुळे मला तर असं वाटतंय की फडणवीस साहेब परदेश दौऱ्यावरून आले की माननीय शिंदे साहेब, माननीय फडणवीस साहेब, माननीय अजितदादा ही एकत्र बसतील आणि मी आपल्याला विश्वासानं सांगतो की यातनं सुद्धा चर्चेतनं निश्चितपणे मार्ग निघेल। एक जण विचारा ना, एक जण विचारा। पालकमंत्री जाहीर करण्यास घाई झाली का किंवा समन्वयाचा अभाव पडला का, त्यामुळे ही सगळी नाराजी उद्भवली? साहेब आता इतर ठिकाणी व्यवस्थित झालं ना सगळं, इतर ठिकाणची सगळ्या पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या झाल्यानंतर प्रत्येकाने ते एकमेकांचं अभिनंदन केलं, एकमेकांना शुभेच्छा दिल्या। आता एखाद्या दुसऱ्या ठिकाणी जर अशा पद्धतीने चर्चा होत असेल तर ती सुद्धा समन्वयातनं आम्ही सोडवू ना। बिलकुल रायगड आणि नाशिक या दोन ठिकाणचा अपवाद वगळता इतर कुठेही कुरबुरी नाहीत। म्हणजे जिथं राष्ट्रवादीचे पालकमंत्री झाले तिथं सेना भाजपच्या आमदारांनी त्यांचं अभिनंदन केलंय, जिथं शिवसेनेचे पालकमंत्री झाले तिथं राष्ट्रवादीच्या आणि भाजपच्या आमदारांनी अभिनंदन केले, जिथं भाजपचे झाले तिथं शिवसेनेनं राष्ट्रवादीनं अभिनंदन आम्ही एकमेकांचं केले। काल दिवसभर ज्या नियुक्त्या परवा झाल्या आम्ही सगळ्यांनी एकमेकांचं अभिनंदन केलं। तर मला सुद्धा अनेक आमच्या जिल्ह्यातल्या मान्य लोकप्रतिनिधींची फोन आणि मी काही लोकप्रतिनिधींना फोन केले। मग एखादा दुसरा अपवाद झाला म्हणजे पूर्णच महायुतीमध्ये त्याच्याबद्दल काहीतरी हलचल आहे, चलबिचल आहे असं बिलकुल नाही। मी सांगतो आपल्याला मान्य फडणवीस साहेबांना परदेश दौऱ्यावरनं येऊ द्यात, ते आले की लगोलग याच्यातनं मार्ग निघेल। अरे मी रायगडचं सांगितलं, तुम्ही उशिरा आला। आता मी रायगडचं सांगितलं। कोण म्हणलं असं? कोण राऊत? त्याला काय शिवसेनेतलं माहिती? शिवसेनेमध्ये काय आहे ते राऊताला काय माहिती? राऊताला काय काम नसते, सकाळी 9ला उठतात, तुम्ही लोक बूम घेऊन जाता पुढे किती बरळत सुटतात। मान्य शिंदे साहेबांचा दर्याचा पूर्वनियोजित दौरा होता, मी सुद्धा बरोबर जाणार होतो। त्याचं कारण असं आहे, विस्तारित महाबळेश्वर, जो महाबळेश्वर पाचगणी तापोळा जो परिसर आहे, माननीय मुख्यमंत्री माननीय आत्ताचे उपमुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री असताना 2-3 वेळा मी सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री त्यावेळी देखील होतो, मान्य शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी मला सांगितलं होतं की महाबळेश्वर आता कंजेस्टेड व्हायला लागले, महाबळेश्वर आणि पाचगणी पुरतच तिथंच कंजेशन सगळं होतंय। तर चारही दिशाला म्हणजे बघा, पाचगणीपासून वाईच्या बाजूला किंवा महाबळेश्वरपासून तापोळ्याच्या बाजूला, तापोळ्यापासून मुनावळ्याच्या बाजूला, मुनावळ्यापासून बॅकवॉटरला कोयना नगरच्या बाजूला किंवा या बाजूला तुमच्या महाबळेश्वरपासून माचुतर मेढा साईडला, या चारही बाजूला जिथं जिथं महाबळेश्वर एक्सटेंड करता येईल, विस्तारित करता येईल, वाढवता येईल, त्याची मी म्हणतो हे काय म्हणतो त्याला कन्सल्टिंग एजन्सी म्हणून म्हणजे प्लॅन DPR तयार करायची एजन्सी म्हणून MSRDCला नियुक्त माननीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री असतानाच केलेला आहे। त्या संदर्भामधला आम्हाला आढावा घ्यायचा होता, मी पण जाणार होतो, पण काल अचानक मला निरोप आला की जपानचं एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ पर्यटनावरती चर्चा करण्यासाठी देशात आलेलं आहे आणि आज ते शिष्टमंडळ परत रवाना जपानला होणार आहे। तत्पूर्वी त्यांना राज्य सरकारच्या मंत्र्यांची भेट घ्यायची होती
आज माननीय मुख्यमंत्री दावोसला आहेत, माननीय उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब दरे दौऱ्यावरती आहेत आणि म्हणून मला निरोप आदेश मिळाला की जपानचं जे शिष्टमंडळ पर्यटनासाठी चर्चा करायला येणार आहे त्यांना मी स्वतः पर्यटन मंत्री म्हणून आणि आमच्या विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन चर्चा करा, त्यांचा प्रस्ताव काय आहे तो समजावून घ्या आणि म्हणून मी थांबलो. नाहीतर मी सुद्धा त्या एक्सटेंडेड महाबळेश्वर जे विस्तारित महाबळेश्वर आपल्याला करायचंय त्याच्यासाठी शिंदेसाहेबांचा नियोजित दौरा आहे. शिंदेसाहेब बिलकुल या संदर्भामध्ये नाराज वगैरे आहेत, अशा अफवा कुणी उठवायची आवश्यकता नाही. सर, पण राजकीय वर्तुळात जी चर्चा आहे की भाजपला आता शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादी अधिक जवळ वाटू लागलेली आहे, त्यामुळे कुठलाही निर्णय घेताना राष्ट्रवादीच्या बाजूला जास्त भाजपचा कल असतो. अहो आता ह्या तर्कवितर्क आहेत आणि मी आपल्याला सांगतो आमची महायुती घट्ट आहे. पहिल्यांदा देखील माननीय शिंदेसाहेबांनी जेव्हा पाठीमागच्या काळामध्ये 2.5 वर्षाच्या काळात महायुती झाली, शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले, फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री झाले आणि त्याच्यानंतर वर्षभरानंतर माननीय अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीमध्ये आली, तेव्हा सुद्धा शिंदेसाहेबांनी फडणवीस साहेबांनी सांगितलं की आमचा तिसरा भाऊ आमच्या युतीमध्ये आलेला आहे आणि आम्ही हँड इन हँड हातात हात घालून काम करू. जी भूमिका, जो फॉर्म्युला, जे सूत्र मागच्या 2.5 वर्षात होतं तेच आत्ता आहे. बिलकुल महायुतीमध्ये कुठल्याही पद्धतीचं हा जवळचा का लांबचा, हा मोठा का तो छोटा असं बिलकुल नाही. तुम्ही माध्यमच ह्या गोष्टींची चर्चा करता. आता आम्ही काम करणारी मंडळी आहोत, आम्ही एकत्र एखादा विषय आला चर्चेला तर माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे विचार घेतात. माननीय शिंदेसाहेबांना एखादा निर्णय घ्यायचा असला शासनामधला तर शिंदेसाहेब फडणवीस साहेबांचा दादांचा विचार घेतात. दादांना एखादा वित्त विभागातला निर्णय घ्यायचा असला तर दादा फडणवीस साहेबांना शिंदेसाहेबांना विचारतात. बिलकुल असं काही नाही. आम्ही सगळे एका विचारानं महायुती भक्कम करायसाठी काम करतोय. देसाई साहेब, नाराजी व्यक्त केल्यानंतर, आंदोलन झाल्यानंतर अगदी एका रात्रीमध्ये 24 तासामध्ये नवीन GR आला आणि पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली. एकंदरीतच शिवसेनेचा दबाव गट परिणामकारक ठरला हे यश मानताय? कारण महायुतीमध्ये शिंदेचं पारडं जड आहे की नाही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं होतं, त्याला हे उत्तर म्हणावं लागेल. बघा, आत्ताच तुम्ही काय म्हटला, शिंदे साहेबांना बाजूला केलं आणि राष्ट्रवादीला जवळ केलं. एकाच मिनिटात आता तुम्हीच काय म्हणताय की शिंदे साहेबांचं पारडं जड आहे. असं काय नाही हो. हे बघा, राज्यातल्या 36 जिल्ह्यांमधल्या 2 पालकमंत्र्यांच्या बद्दलची चर्चा झाली. आता एवढ्या 36 ठिकाणच्या 34 ठिकाणी काय नाही व्यवस्थित झालं, त्याची तुम्ही चर्चा करत नाही. तिथं व्यवस्थित सुरळीत पार पडलं, त्या मंत्र्यांनी पालकमंत्र्यांनी काम करायला सुरुवात केली. 2 ठिकाणचा जो अपवाद आहे त्या बाबतीत सुद्धा आता माननीय मुख्यमंत्री देशामध्ये नाहीत, राज्यामध्ये नाहीत. नेमकं ते परदेशाला दावोस त्यांचा सुद्धा नियोजित दौरा होता. त्यामुळे मी विनंती करून सांगतो आपल्याला माध्यमाला, माझ्या माहितीनुसार 24 तारखेला रात्री मुख्यमंत्री महोदय परदेश दौऱ्यावरून येत आहेत. 26 जानेवारी असल्यामुळे 25ला प्रत्येकजण आपापल्या जिल्ह्यामध्ये असेल. कदाचित मुख्यमंत्री परदेश दौऱ्यावरून आले की हे तिघजण एकत्र बसतील आणि नक्की मी आपल्याला सांगतो समन्वयातनं कुठलीही नाराजी न राहता या 2 ठिकाणच्या सुद्धा बाबतीतला समन्वयातनं मार्ग काढला जाईल. सर, तुम्ही असं म्हणताय की कोणतेही महायुतीमध्ये तणाव नाही, मात्र रायगड जिल्ह्यामधल्या शिवसेनेच्या आमदारांनी खूप आधीपासून असं त्यांनी मागणी केली होती की पालकमंत्रीपद हे भरत गोगावले यांनाच मिळणार आहे आणि आम्हालाच ते मिळावं अशी शिवसेनेची मागणी होती. मात्र त्या परवाच्या दिवशी GR आला, त्यामध्ये आदित्य तटकरे यांचं नाव होतं. मग कुठेतरी शिवसेनेच्या मंत्र्यांची, आमदारांची दखल घेतली गेली नव्हती का, जी ती मागणी आधीपासून करत होते? त्यानंतर सगळ्या गोष्टी घडल्या आणि मग काल रात्री अचानक तो निर्णय होता तो रद्द करण्यात आला, स्थगिती देण्यात आली. काय वाटतं नेमकं शिवसेनेच्या आमदारांना कुठेतरी विश्वासात घेतलं नव्हतं? आता बघा, मगाचपासून तिथंच उत्तर देतोय मी. परत तुम्ही तोच प्रश्न वेगळ्या पद्धतीने विचारताय. मी सांगितलं ना आपल्याला की साहेब हे बघा, कुणाला विचारात घेतलं जात नाही, कुणाला डावललं जाते असं बिलकुल नाही. एवढ्या मोठ्या सगळ्या राज्यामध्ये कामकाज करताना, 3 पक्षांना एकत्र कामकाज करताना एखादा दुसरा अपवाद जर त्याच्यामध्ये झाला आणि त्याच्या संदर्भामध्ये काही चर्चा झाली तर त्याच्यावरनं कुणाला तरी डावललं, कुणाला तरी विश्वासात घेतलं नाही, कुणीतरी मागणी केली आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असं म्हणणं योग्य नाही. मी आपल्याला सांगतो, माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना परदेश दौऱ्यावरनं परत येऊ द्या. ते आले की आपलं सगळ्यांचं आणि या दोन्ही जिल्ह्यातल्या महायुतीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं समाधान होईल असा तोडगा माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री एकत्र बसून काढतील. ओके. बदलापूर बलात्कार प्रकरणामध्ये पोलिसांनी अक्षय शिंदेचा एन्काउंटर केला होता. आता न्यायालयीन चौकशी समितीने हायकोर्टामध्ये अहवाल सादर केला आहे आणि स्वसंरक्षणासाठी हा एन्काउंटर केल्याचा दावा जो पोलिसांनी केला होता तो संशयास्पद आहे असं म्हटलेलं आहे. कुणी?
कोर्टाने. समितीने कोर्टामध्ये म्हटलेले असं. नाही, मला माहित नाही आता कोर्ट प्रोसिडिंग्स काय चालू आहेत. मी वाटलं तर मी तिथल्या स्थानिक जे काय तपास अधिकारी आहेत त्यांच्याशी बोलतो, किंवा आमची पोलिसांची बाजू मांडणारे जे सरकारी वकील असतील त्यांच्याशी, किंवा इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर ज्याने कुणी माननीय न्यायालयापुढे आपली बाजू मांडली असेल त्यांच्याशी मला बोलावं लागेल. त्यांच्याकडनं इनपुट घ्यावे लागतील, काय नेमकं आम्ही काय सबमिशन केले माननीय न्यायालयापुढं आणि माननीय न्यायालयाने त्याच्यावरती काय मत व्यक्त केलेलं आहे हे मी अधिकृत त्याची माहिती घेतो मग बोलतो. पाणी दे. राऊत असतील त्यांनी गंभीर आरोप केला की शिंदे साहेबांना कुठेतरी भाजप बाजूला काढण्याचा प्रयत्न करते आणि उदय सामंत यांना पुढे ढकलते, त्यांच्या मागे मी सामने असं राऊत म्हणताय. काय सगळं मी आता राऊताला तुम्ही काय विचारलं ना, मी त्या राऊतांच्या प्रश्नावर उत्तर देणार नाही. भंपकगिरी राऊत बोलतात, भंपकगिरी. मी तुम्हाला ही माझी 100वी वेळ असेल ह्या 2 वर्षातली. मी तुमच्या प्रत्येक प्रतिनिधीला विचारलंय राऊत काल बोलले आणि ते आज खरं झाले असं दाखवा. मला एक इन्सिडेंट दाखवा, एक वाक्य दाखवा. राऊत म्हणले आमचं सरकार महायुतीचं आलं 22ला 15 दिवसात पडणार. काय झालं? मागची 2.5 वर्ष पूर्ण केली, आता पुढची 5 वर्ष पूर्ण करतो. झालं राऊताचं खरं. राऊत म्हणला शिंदेला शिवसेनेचं नाव मिळणार नाही, चिन्ह मिळणार नाही, शिंदेची मागणी हायकोर्ट सुप्रीम कोर्ट ठटाळणार. काय झालं? मान्य सुप्रीम कोर्टनी शिवसेनेचं नाव आम्हाला दिलं, शिवसेनेचं चिन्ह आम्हाला दिलं, शिवसेना पक्ष हा शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचा अधिकृत आहे हे मान्य केलं. झालं राऊताचं खरं. राऊत म्हणले शिंदेचा एकही आमदार त्यांच्याजवळ राहणार नाही, शिंदेचे आमदार परत माघारी येणार. एक माघारी आला का? अहो एक मला इन्सिडेंट सांगा ना, एक वाक्य सांगा जे संजय राऊत 2.5 वर्षात बोलले ते खरं झालं. आता ते काय म्हणतायत? काय म्हणला तुम्ही? उदय सामंतांच्या मागे आमदार आहे खरोखर. म्हणजे विजय वडेट्टीवारांनी पण तेच अहो आता सारख्याला वारका भेटला, राऊताला वडट्टीवार भेटले, त्यांना काय काम नाही दोघांना. विरोधी पक्ष नेता जे बनवू शकत नाहीत स्वतःचा, म्हणजे महाविकास आघाडीमधली शिवसेना उभाटा, पवारांची मान्य पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि कोण राहिलं वडट्टीवारांची काँग्रेस. आता ते स्वतःचा विरोधी पक्ष नेता करू शकत नाहीत. साहेब सभागृहामध्ये आम्ही अधिवेशनात बघितलं काय त्यांची अवस्था असती. ते बोलू शकत नाहीत, विषय मांडू शकत नाहीत, राज्याचे प्रश्न, त्यांच्याकडे स्ट्रेंथ नाही, त्यांचं मॉरल खचलेलं आहे. आणि असल्या खचलेल्या मानसिकतेतनं मग समोर काहीतरी सांगायचं की आता ह्याला बाजूला केले त्याला जवळ घेणार. भंपकगिरी बोलतात संजय राऊत. संजय राऊतांच्या बोलण्याला काही, मी तुम्हाला सांगतो 4 दिवस संजय राऊतांचं टीव्हीला स्टेटमेंट दाखवायचं तुम्ही बंद करा, तुमचा TRP पण वाढेल आणि तुम्हाला अनुभव येईल की संजय राऊत बोलायचं बंद झाले. उदय सामंत एकनिष्ठ आहेत, उदय सामंत एकनिष्ठ आहेत एकनाथ शिंदे. मॅडम, ज्या दिवशी 2022ला आम्ही माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली एक वेगळी भूमिका शिवसेनेमध्ये घेतली, त्या दिवशी जे लोक आम्ही माननीय शिंदे साहेबांबरोबर गेलो, एक माणूस त्यातला हल्ला का? एक आमदार सुद्धा त्यातला हल्ला नाही. साहेबांनी काय सांगितलं होतं फ्लोर ऑफ द हाऊसवर? एकही यातला आमदार मी पडू देणार नाही. काही ठिकाणी खासदारांची आमदारांची तिकीटं बदलली, त्यांना विधान परिषदेवर आपण या ठिकाणी पुन्हा संधी दिली. साहेबांनी सभागृहामध्ये मान्य शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की फडणवीस साहेबांनी आम्ही 200+ आमदार निवडून आणले 237 आमदार निवडून. चेहरा कोणाचा होता? विधानसभेला समोर जाताना कुणाच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढल्या? शिवसेनेचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि महायुतीचे नेते म्हणून आदरणीय शिंदे साहेबांनी नेतृत्व केलं. फडणवीस साहेबांनी आणि अजितदादांनी त्याला भरभक्कम साथ केली. त्यामुळं शिंदे साहेबांचं नेतृत्व असं आहे, एकही आमदार, एकही खासदार, एकही माजी आमदार, एकही माजी खासदार, एकही जिल्हा प्रमुख, एकही तालुका प्रमुख, एकही आजी माजी पदाधिकारी हा ज्या दिवशीपासून आम्ही माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली एक भूमिका घेतलेली आहे तेव्हापासून माननीय शिंदे साहेबांना सोडून बाजूला गेलेला नाही. आणि मी आपल्याला दाव्यानं सांगतो पुढे सुद्धा आमचा एकही पदाधिकारी माननीय शिंदे साहेबांना सोडून बाजूला जाणार नाही. याचं कारण शिंदे साहेबांचं नेतृत्व हे सामान्य शिवसैनिकाला, त्या शिवसेनेतल्या मोठ्या नेत्याला जीवाला जीव देणारं ते नेतृत्व आहे. आपल्या कार्यकर्त्यासाठी, आपल्या पदाधिकाऱ्यासाठी, आपल्या शिवसैनिकासाठी वेळ प्रसंगी स्वतःच्या जीवाची पर्वा सुद्धा न करता धावून येणारा नेता महाराष्ट्रातला कोण असेल तर ते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत. त्यामुळे शिंदे साहेबांच्या बरोबरचा एकही लोकप्रतिनिधी, एकही आमदार, माजी आमदार कुणीही कधीही बाजूला जाणार नाही, जाऊ शकत नाही.
आता सिल्व्हरवरती शरद पवारांना बस की आता. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत केलेले आहेत. कुठेतरी महाविकास आघाडीच्या भवितव्यासाठी चर्चा होईल अशा प्रकारची चर्चा आहे. कसं होतं याकडे महाविकास आघाडीच्या भवितव्यासाठी? म्हणजे महाविकास आघाडीच्या भवितव्यासाठी म्हणण्यापेक्षा उबाटाच्या भवितव्यासाठी ही धडपड चालू आहे. पूर्वी बघा मातोश्रीमध्ये लाईन लागायची. आम्ही होतो त्यावेळी मातोश्रीमध्ये शिवसैनिक म्हणून काम करत होतो. मोठे मोठे नेते महाराष्ट्रातलेच नाही, म्हणजे आता जे तुम्हाला टीव्हीवर दिसत आहेत ना आज सिल्वर ओकवर भेटायला गेलेले त्या नेत्यांच्या पेक्षा मोठे नेते मातोश्रीवर यायचे. स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांना भेटायला. हा रुतबा, हा दरारा, हा करारा हा मातोश्रीचा होता. आता मातोश्री उबाटाच्या प्रमुखांना सुद्धा, युवराजांना सुद्धा उठून मातोश्रीतनं उठून सिल्वर ओकला जावं लागते. ही अवस्था आली. कशामुळं आली याचा थोडा त्यांनी विचार केला पाहिजे. राहिला प्रश्न महाविकास आघाडीचा. त्यांना लकलाभ होऊ द्या, त्यांनी किती बैठका घेऊ द्यात, त्यांनी किती एकमेकांना गळेभेट करू द्यात. महाविकास आघाडी ही दिवसेंदिवस ही कमी होत जाणार आहे. जशी अवस्था त्यांची विधानसभेत झाली की ते विरोधी पक्ष नेता सुद्धा त्यांचा करू शकले नाहीत, तशीच अवस्था महाविकास आघाडीची येणाऱ्या नगरपालिका, येणाऱ्या महानगरपालिका, येणाऱ्या नगरपंचायती, येणाऱ्या जिल्हा परिषद, येणाऱ्या पंचायत समितीत होईल. या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुती म्हणून आम्ही मान्य फडणवीस साहेबांच्या, मान्य शिंदे साहेबांच्या आणि मान्य दादांच्या नेतृत्वाखाली भक्कमपणे पुढे जाऊ आणि विधानसभेला जसं मॅन्डेट मिळालं तसं मॅन्डेट महाराष्ट्रातल्या जनतेचं मिळवण्याचा प्रयत्न आमचा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत असेल. धन्यवाद. धन्यवाद. नवी मुंबई अभी इनका हिंदी में होने दो ना. नवी मुंबईतील काही कंत्राटी कर्मचारी आंदोलन करत आहेत गेला महिनाभर. जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी नवी मुंबई महापालिकेला अशा सूचना केल्या होत्या पत्रक काढून की समान काम समान वेतन लागू करावा. राज्य सरकारची कोणतीही यामध्ये हे नाहीये, आम्हाला काही टेन्शन नाहीये. मात्र महापालिकेने त्यांच्या अखत्यारीत याच्यावरती निर्णय घ्यावा. मात्र अद्यापही कोणताही निर्णय महापालिकेने घेतलेला नाहीये. ते कर्मचारी गेल्या महिनाभर त्या ठिकाणी आंदोलन करत बसलेले आहेत. मी या बाबतीतली माहिती आता ठाणे जिल्ह्यामध्ये आमचे नवीन सहकारी मंत्री झालेले आहेत माननीय प्रताप सरनाईक साहेब. मी त्यांच्याशी बोलतो आणि माननीय प्रताप सरनाईक साहेब माननीय शिंदे साहेबांची चर्चा करतील. कारण महानगरपालिका मुंबई असा जर हा विषय असेल आणि तिथल्या तात्पुरत्या स्वरूपामध्ये, टेम्पररी स्वरूपामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा जर तो विषय असेल तर तो एवढी म्हणजे नगरविकास विभागाशी संबंधित आहे. तर माननीय प्रताप सरनाईक साहेबांशी मी चर्चा करेन. ते शिंदे साहेबांशी बोलतील आणि जर यापूर्वी माननीय शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना काही आदेश दिले असतील तर नक्की त्या आदेशाचं पालन त्या ठिकाणी केलं जाईल. सर, गार्डियन मिनिस्ट्री को लेके जिस तरह से जो नाराजगी सामने आ रही है उसको लेके किस तरह से जस्टिफाई करेंगे, क्योंकि रातों रात ऑर्डर आता है कि उसको स्टे किया जा रहा है, रायगढ़ हो या फिर नासिक? देखिए, खाली 2 जिले के गार्डियन मिनिस्टर के बारे में ये इशू आया है, रायगढ़ का और नासिक का. क्योंकि रायगढ़ में जो हमारे मंत्री जी है वहाँ पे भरत शेठ गोगाले हमारे सीनियर मंत्री है. पिछली बार भी पिछली गवर्नमेंट जो थी उस टाइम भी उनको मंत्री बनाना चाहती थी पार्टी, लेकिन किस वजह से खुद गोगाले साहब ने दूसरे का नाम लेके उनको संधि दिया, इसलिए वो भी सीनियर मिनिस्टर है. और नासिक के हमारे जो मंत्री है दादाजी भूसे, ये भी सीनियर मंत्री है. ये 2 जिले के बारे में थोड़ा सा डिस्कशन हुआ था. और अभी जो है पर कल से माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहब दावोस दौरे पे है. वो महाराष्ट्र में नहीं होने की वजह से जब सीएम साहब फॉरेन टूर से महाराष्ट्र में वापस आएंगे तब फडणवीस साहब, शिंदे साहब और माननीय अजय दादा साथ में बैठेंगे और इसका भी सोल्यूशन निकालेंगे. इसीलिए बाकी के जिलों में जो गार्डियन मिनिस्टर का नियुक्ति हुआ है उस बारे में कोई भी कंट्रोवर्सी नहीं है. ये 2 जगह की जो है इसके बारे में भी माननीय मुख्यमंत्री परदेश से लौटने के बाद इसका भी सोल्यूशन निकलेगा. सर, जब चर्चा हो रही थी तो एकनाथ शिंदे जी को संज्ञान में नहीं लिया गया था इस दौरान, जब गार्डियन मिनिस्ट्री के लिए जिस तरह से तनातनी किसी सामने आ रही है उसको लेकर क्या कहेंगे? नहीं, ऐसा नहीं होता है. सुनो, जिस बाकी के 30-32 जिले में जो वहाँ पे इजीली सब अपॉइंटमेंट्स हो गया तो इसके बारे में आप लोग कुछ बात नहीं करते हैं. देखिए, ऐसा इशू जब इसके बारे में अपॉइंटमेंट्स होता है तभी ये तीनों ही नेता आपस में बैठ के डिस्कशन करते हैं. ये इशू रेज हुआ है रायगढ़ का और नासिक का, लेकिन इसको भी
माननीय फडणवीस साहब परदेश दौरे से लौटने के बाद तुरंत इसके ऊपर भी सोल्यूशन निकलेगा। ऐसी कोई खिंचातानी महायुति में नहीं है। आदित्य ठाकरे का कहना है कि 2 मंत्री जो जिनको अनाउंस आदित्य ठाकरे गिरीश महाजन, उनकी इंसल्ट है जिस तरह से स्टे किया गया है और सत्ता के लालच में एक कदम लिया जा रहा है। हमारे घर में झुककर देखने की जरूरत आदित्य ठाकरे जी को नहीं है। हम लोग हमारा महायुति का जो भी इश्यू है वो 4 दीवार के अंदर बैठ के हम लोग हमारा इश्यू रिजॉल्व करेंगे। आदित्य ठाकरे जी को इसके बारे में अभी कोई बात करने की जरूरत नहीं है। उनको उनका महाविकास आघाड़ी का जो भी काम करना है, मातोश्री से उठकर कहाँ बैठ के जाना है, कहाँ जाके उनके महाविकास आघाड़ी के भविष्य के बारे में कुछ काम करना है, वो उनको करने दो। महायुति भक्कम है माननीय फडणवीस साहब के, माननीय शिंदे साहब के और माननीय अजित दादा के नेतृत्व में। और फॉरेन टूर से लौटने के तुरंत बाद माननीय मुख्यमंत्री ये 2 जिले के गार्डियन मिनिस्टर के बारे में भी सॉल्यूशन निकालेंगे। सर, एक आखिरी सवाल, जिस तरह से सैफ अली खान पे अटैक हुआ है उसको लेके जो बांग्लादेशी कनेक्शन सामने आया है, यहाँ पे जो इलीगल बांग्लादेशी रह रहे हैं उसको लेके सरकार कितनी गंभीरता से उसको लेने वाली है और किस तरह से कार्रवाई हमें आने वाले कुछ दिनों में दिखाई देगी? देखिए, इसके बारे में हमारे जो MOS साहब है, राज्य मंत्री गृह योगेश कदम जी है, उन्होंने तुरंत इस सब बारे का जायजा लिया है। सभी ऑफिसर्स के साथ उन्होंने डिस्कशन किया है और जो भी इसके पीछे है, क्योंकि अभी ऐसी प्राथमिक इंफॉर्मेशन मिल रही है कि जो अटैक करने वाला आदमी था वो आउट ऑफ इंडिया का था, वो बांग्लादेशी के डॉक्यूमेंट्स उसके पास मिले हैं, तो उसका भी कनेक्शन महाराष्ट्र पुलिस खोज निकालेगी। और आपने देखा है कि उसको जहां भी वो छुप कर बैठा था वहां से महाराष्ट्र पुलिस ने ढूंढ के निकाला है। तो महाराष्ट्र पुलिस अपना काम, मुंबई पुलिस अपना काम कर रही है। जल्द ही इसके पीछे कौन है, इसका पीछे लास्ट कनेक्शन कहाँ तक जाता है, इसका भी पूरा इसके मालूमात, इसका पूरा इन्व्हेस्टिगेशन महाराष्ट्र और मुंबई पुलिस करेगी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।